मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने आणि प्रयत्नांनी श्रीमती आशावरी संतोष जगदाळे यांना महापालिकेत नोकरीचं नियुक्तीपत्र माननीय महापौरांच्या हस्ते आम्ही मगाशी दिलं। त्यावेळेस स्वतः आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आसावरी आणि त्यांच्या मातोश्री यांच्याशी बोलले आणि त्यांनी स्वतः बोलून तिचं सांत्वन करून तिला या नोकरीचं पत्र प्रदान करताना स्वतः माननीय मुख्यमंत्री दूरध्वनीद्वारे उपस्थित होते। मी आसावरीला विनंती करतो की तिने तिच्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात। नमस्कार, मी हुतात्मा संतोष एकनाथ जगदाळे यांची मुलगी। माझ्या वडिलांना दुर्दैवी मरण आलं पहलगामच्या हल्ल्यात आणि त्यानंतर सरकारने मला शासकीय सेवेत रुजू करू अशी एक प्रॉमिस दिली होती। त्याच्यामध्ये आज तो दिवस आहे। आज माझ्या हातात माझं ऑफर लेटर आलं आहे आणि त्यासाठी सर्वात जास्त मी आभार मानेन ते CM साहेबांचे, कारण त्यांनी खूप पाठपुरावा केला त्यासाठी आणि स्वतः त्यांनी GRमध्ये पर्सनली लक्ष घालून तो इथे पाठवला। आणि कमिशनर साहेबांचे पण आभार मानेन, कारण त्यांनी पण खूप क्विकली या सगळ्या प्रोसेसमध्ये लक्ष घातलं आणि फार हेल्प झाली त्याच्यामुळे आणि आज माझं लेटर हातात येतं आहे। मी एकनाथ शिंदे साहेबांचे पण आभार मानेन, कारण त्यांच्या विशेष बाब या पत्रामुळे आज मला हा जॉब मिळतो आहे। सर्वांचे मी खूप मनापासून आभार मानते आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे तर मी सर्वप्रथम आभार मानते आणि मानते आहे, कारण देवेंद्र फडणवीस साहेब माझ्याशी स्वतः फोनवर मगाशी बोलले आणि त्यांनी मला आशीर्वादही दिले, मला आभार व्यक्तही केले। त्यांनी खूप पाठपुरावा केला माझ्या या जॉबसाठी, त्यामुळे मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते। त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला तर साहेब खूप खूप आभार, तुमच्यामुळे आज खूप मोठं काम झालं। काही विशेष लोकांचे पण आभार मी आज मानू इच्छिते। ह्याच्यात मी त्यांची नावं सांगेन की माझ्या या पूर्ण 11 महिन्याच्या प्रोसेसमध्ये मला अनेक लोकांची मदत झाली। त्याच्यामध्ये मेधाताई कुलकर्णी आहेत, आमच्या इथे नगरसेवक आहेत राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे साहेब, त्या सर्वांची पण मला खूप मदत झाली। सर्वात प्रथम जेव्हा माझं लेटर बनत होतं तेव्हा आपले मुरलीधर मोहोळ अण्णा, त्यांचे पण मी खूप खूप आभार मानेन, कारण या सर्वांच्या आशीर्वादाने मदतीने मी आज इथे पोचू शकली आहे। आणि सर्वात मोठं जसं मी पहिलं सांगितलं की साहेबांचे, देवेंद्र फडणवीस साहेबांचेच याच्यात खूप महत्त्वाचा रोल आहे, तर मी त्यांचे पण खूप आभार मानते। फक्त काय म्हणून आलं, कुठली पोस्ट आहे, लेटर दिलं त्याच्यावर काय म्हणून, म्हणजे महापालिकेत कुठल्या पदावर तुम्ही जॉईन होताय, काही सांगितले, कुठल्या विभागात जॉईन होताय? प्रशासन अधिकारी म्हणून त्यांना पत्र मिळाले आता। ओके, माननीय आयुक्त साहेब त्याचा खुलासा करते। ओके, येस। आता बेसिकली मी माईक येईल का थोडा? हां, नाही, मी सुरुवातीला आसावरी यांना मनापासून शुभेच्छा देतो महापालिकेतर्फे, सर्वांच्या तर्फे। ॲक्च्युली थोडासा स्टोरी मी सांगतो त्यांच्या अपॉइंटमेंटच्या बाबतीत। ॲक्च्युली आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की जो PMC आहे, PMCकडे नॉर्मली या केसमध्ये क्लास 3 आणि क्लास 4 जॉबमध्ये आपण देऊ शकतो स्वतःहून अपॉइंटमेंट। पण काही दिवस पूर्वी स्वतः CM साहेबांचा मला फोन आला होता। सरांनी मला असं सांगितलं, मी स्वतः बोललो होतो CM साहेबांना की त्यांना आपण क्लास 3 जॉब देऊ शकतो, बेसिकली PMCचा जो अधिकार आहे। पण तेव्हा CM साहेबांनी असं सांगितलं की तो खूप एज्युकेटेड मुलगी आहे, त्याचं क्वालिफिकेशन खूप जास्त आहे आणि सी इज व्हेरी कॉम्पिटंट गर्ल, सो त्यांना जो काही योग्यता आहे त्यांची त्या हिशोबाने त्यांना जॉब दिला गेला पाहिजे। म्हणून शासनाकडून एक असं पत्र आला की जो त्यांचं क्वालिफिकेशन आहे या हिशोबाने तुम्ही त्यांना जॉब द्या। तर आज मी सांगतो की सी हॅज बीन अपॉइंटेड ॲज प्रशासकीय अधिकारी, ज्याला म्हणतो प्रशासन अधिकारी, आणि हा जॉब अतिशय खूप म्हणजे आपल्याला खूप याच्यामध्ये प्रोस्पेक्ट खूप आहे। म्हणजे असं आहे की हे 3 वर्ष नंतर ते असिस्टंट कमिशनर होतील, 6 वर्ष नंतर ते होतील आपले डेप्टी कमिशनर, आणि त्यांचा जो काही हे प्रोग्रेशन होईल करिअरमध्ये, इथे महापालिकामध्ये ॲडिशनल कमिशनर म्हणून ते रिटायर होतील, म्हणजे सगळे जर वेळेवर सगळ्या गोष्टी होत गेल्या तर। आणि दुसरं असं आहे की त्यांच्याकडे एक सर्वात चांगली गोष्ट आहे की ते DMC म्हणून अपॉइंटमेंट झाला किंवा आता जे काही अपॉइंटमेंट आहे
तर ते कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये काम करू शकतील. तर आमचं सुरुवातीचं नियोजन असं आहे की त्यांना प्रत्येक खात्याचा एक चांगला एक्सपोजर आम्ही देऊ आणि त्यांचा जो काही सर्वात चांगला पसंतीचा विभाग आहे ते 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 आम्ही देतो आहे. आजच बैठक झाली, आज अपॉइंटमेंट लेटर देण्यात आला. तसेच आजच ते जॉईन पण करता येते. हे खऱ्या अर्थाने आजपासून महापालिकेचे एम्प्लॉई झालेले आहेत आणि त्यांना CM साहेबांनी पण व्यक्तीचा शुभेच्छा दिलेला आहे. आणि शी इज अ व्हेरी कॉम्पिटंट अँड व्हेरी स्मार्ट अँड व्हेरी इंटेलिजंट गर्ल. आणि मी असं समजतो की सी इज अ गर्ल हु विल बी गोइंग टू बी ॲसेट फॉर दी कॉर्पोरेशन. जो काही त्यांचं क्वालिफिकेशन आहे, ज्या हिशोबाने त्यांनी शिक्षण घेतली, शेवटी कसं आहे की जो काही त्यांच्या जीवनात घडलं ते कधी भरून काढणार म्हणजे नाही आम्ही, म्हणजे तो इतका मोठा लॉस झालेला आहे की त्याच्यावर काही आम्ही बोलू शकत नाही. पण एवढे नक्कीच आहे की ते आपल्या चांगल्या कामामुळे नक्की जो काही फॅमिलीचा जो काही लॉस आहे ते सगळे चांगल्या पद्धतीने ते भरून काढतील आणि सी विल सपोर्ट हर मदर ऑल्सो. आणि महापालिकातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा. इथे बिडकर साहेब आहेत आणि महापौर मॅडम आहेत, त्यांच्या हस्ते आज आम्ही त्यांना सर्टिफिकेट दिलेलं आहे. आणि खूप म्हणजे जस्ट आपल्याकडे GR आला आणि तात्काळ कारवाई आम्ही केलेली आहे.